मराठी लेख प्रेम एक बहुरूपी अनुभव। लेखक गंगाधर गाडगीळ। प्रेम एक साधा शब्द, फक्त 2 अक्षरी। त्याचा अर्थ सांगावा लागत नाही, सगळ्यांना कळतो आणि लहान मोठी, गरीब श्रीमंत, अडाणी शहाणी सगळीच माणसं कोणावर तरी केव्हा तरी प्रेम करतात। अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसाला देखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच। काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं आयुष्य अशा मुलाला सांभाळण्यात घालवते। शब्द साधा, सगळ्यांना समजणारा असं म्हटलं खरं, पण तसं खरोखर आहे का हो? अ च ब वर प्रेमाचे काय आहे ते तुम्हाला सांगता येईल? विचार करा, प्रेमाच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात, ते इतकी विचित्र रूप धारण करतं की त्याच्या दर्शनाने अगदी गांगरून जायला होतं। नलिनीबाई व मुले। नलिनीबाईच्या मुलांचे त्यांच्यावर फार प्रेम आहे। मुले मोठी झाली, त्यांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं झाली, तरी त्यांचे नलिनीबाईशिवाय पान देखील हलत नाही। जरा काही अडचण आली की आईकडे धाव घेतात। त्या दिवशी सकाळी सकाळीच मुलाचा फोन आला, ए आई, मेघाला एकदम ताप आलाय, 103 डिग्री, आता काय करायचे? नलिनीबाई म्हणाल्या, अरे असं कर, आधी कपाळावर बर्फाची पिशवी हे ठेव। मुलगा म्हणाला, नाही नाही, मला भीती वाटते, तू आधी इथे ये बरं ताबडतोब, मग तू काय सांगशील ते करीन। नलिनीबाई म्हणाल्या, अरे पण सकाळची वेळ आहे, घरातलं सगळं व्हायचं आहे। मुलगा म्हणाला, ते मला काही माहित नाही, तू आत्ताच्या आत्ता ये। बरं बाबा, येते हो, असे म्हणत सुस्कारा सोडून नलिनीबाई घरातलं आवरून जायची तयारी करायला लागल्या। तेवढ्यात मुलीचा फोन आला। ती अगदी घाईकृतीला आली होती। म्हणाली, अगं आई, ही नंदिनी बघ कशी करतेय, म्हणते मी परीक्षेला जाणारच नाही, म्हणे तयारी झाली नाही, भीती वाटते, हात इतके थरथरतायत की लिहिताच यायचं नाही। अगं तिला जरा धीर दे, पित्ताची मात्रा दे उगाळून, कॉफी दे चांगली कडकशी। नको बाई, मला अगदी भीती वाटते, माझेच हातपाय थरथरायला लागले आहेत, तू आधी इथे तशीच्या तशी निघ। नलिनीबाईंना कपाळावरचा घाम निपटला आणि आता काय करावे या विचारात त्या पडल्या। तेवढ्यात त्याच्या धाकट्या बहिणीचा फोन आला, अगं ताई, जाऊ दे, ती काय बोलली ते मी सांगत नाही, एवढं सांगतो की त्यानंतर नलिनीबाई मटकन खाली बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं। त्यांचं वय झालं होतं, हातपाय थकत चालले होते, पण मुलांची कामे काही संपत नव्हती। या प्रेमाबद्दल काय वाटतं तुम्हाला? असलं प्रेम तुम्हाला आवडेल? आणि या प्रेमाला असं रूप का आलं? मुलांमुळे, नलिनीबाईमुळे की आणखी कशामुळे? कमलताई व नातवंडे। कमलताईंची गोष्ट वेगळी आहे। त्याच्या आपल्या नातवंडावर अतोनात जीव आहे, त्यामुळे त्या सारख्या त्यांना जपत असतात, त्यांची काळजी घेत असतात। मुलं खाली वाडीतल्या मुलांबरोबर खेळायला गेली की या गॅलरीत उभ्या राहून त्यांच्यावर लक्ष ठेवतात। नातू जोरात धावायला लागला की ओरडतात, अरे इतक्या जोरात धावू नको, पडशील, नाहीतर पाय मुरगळेल। नात उंचावरून उडी मारायला लागली की किंचाळतात, अगं किती उंचावरून उडी मारतेस, पाय मोडून घेशील। कोणा मुलांशी नातवांची मारामारी झाली की या त्या दुसऱ्या मुलावर ओरडू लागतात, त्याच्या अंगावर धावून जातात। याचा परिणाम असा होतो की दुसरं मुलं कमलताईच्या नातवंडाबरोबर खेळायला तयारच होत नाहीत, त्यामुळे नातवंड वैतागतात। ती सांगतात, आजी तू गॅलरीत उभी राहू नकोस। कमलताई अर्थातच ते ऐकत नाहीत, मग ते खेळायला दूर कमलताईंना दिसणार नाही अशा ठिकाणी जातात। त्यांचा एक नातू चांगला 12 वर्षाचा झाला आहे, तो चिडतो, कमलताईंच्या अंगावर खेकसतो, त्यांना वाटेल तसं बोलतो, पण तरी कमलताईंना काही राहवत नाही। वसुंधरा व तिटकारा।
वसुंधरेची गोष्ट आणखीनच वेगळी आहे. तिला वाटतं की आपल्या मुलांना मोठं कोणीतरी व्हावं, त्यानं परीक्षेत नेहमी पहिला नंबर मिळवावा, इंजिनियर व्हावं, परदेशात जावं, म्हणून ती सारखी त्याच्या मागे अभ्यासाचा लकडा लावित असते. परीक्षेत पहिला नंबर आला नाही की भयंकर चिडते. त्यामुळे त्या मुलाला अभ्यासाचा अगदी तिटकारा वाटायला लागला आहे. अलीकडे परीक्षा जवळ आली की त्याला दम्याची भयंकर धाप लागते. त्यामुळे वसुंधरा फार दुःखी कष्टी झाली आहे. आपल्याच मुलाच्या मागे ही दम्याची ब्यात का लागावी असं ती वैतागून सगळ्यांना विचारते. या प्रश्नाचं खरं उत्तर तिला कोणीतरी सांगायला हवं, पण कशाला आपण त्या भानगडीत पडा असं म्हणून तिला कोणी सांगत नाही. वडील भाऊ नारायण. नारायणचे आई वडील तो कॉलेजात असतानाच वारले. धाकट्या 5 भावंडाचा भार त्याच्यावरच पडला. घरात पैसा नव्हता, कोणी करणारं नव्हतं. तेव्हा नारायणने कॉलेज सोडलं आणि तो नोकरी शोधू लागला. स्वयंपाक करणं इतकंच नव्हे तर पहिल्या धाकट्या बहिणीच्या वेण्या घालणं हे सगळं तोच करायचा. आई आणि वडिलांचं असं दोघांचंही प्रेम त्यानं आपल्या भावंडांना दिलं. त्यांना कॉलेजचं शिक्षण दिलं. धाकटा भाऊ SSC झाल्यावर त्याच्या एकदा मनात आलं की आता त्याला नोकरी करायला सांगावं आणि आपण आपलं शिक्षण पुरं करावं. पण असं वाटलं म्हणून तो स्वतःवरच रागावला आणि भावालाच त्याने कॉलेजात पाठवलं. तो काम करीत असे. तिथेच एक मुलगी नोकरीस होती. साधीसुधीच होती, पण चांगली होती, हसरी होती. नारायणच आणि तिचं छान जमायचं. हळूहळू ओळख वाढली, मैत्री दाट झाली. मैत्रीच्या कोशातून प्रेमाचं फुलपाखरू बाहेर पडलं. पण नारायणला आपली भावंड लहान असताना लग्न करणं हा गुन्हा आहे असं वाटायचं. त्यामुळे तो लग्न पुढे पुढे ढकलू लागला. त्या मुलीने 2 वर्ष वाट पाहिली. मग घराच्या मंडळींना तिच्या मागे तगादा लावला. ती देखील नाराज झाली आणि अखेर घरच्या मंडळीने निवडलेल्या एका चांगल्या तरुणाशी लग्न करून संसाराला लागली. नारायण तसाच राहिला. आता नारायणची भावंड मोठी झाली आहेत, शिक्षण पुरं करून नोकऱ्या करताहेत. बहिणींचीही लग्न झाली आहेत. नारायणला वाटलं की आपण इतका त्याग केला त्याबद्दल भावंडांची कृतज्ञता दाखवावी. नारायणला सुख लाभावे म्हणून करता येईल तितकं करावं. आपण त्यांच्यावर जितकं प्रेम केलं, त्यांच्यासाठी जितका त्याग केला तितका त्यांनीही करावा. प्रेमाची परतफेड प्रेमाने करावी, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. नारायणची भावंड तरुण आहेत. साहजिकच आपल्या जीवनात आणि भवितव्यात ती रमलेली असतात. नारायणने आपल्यासाठी पुष्कळ केलं असं त्यांना वाटतच नाही. त्यांना वाटले की मोठ्या भावाने असं करायचंच असतं. भावंड असं वागतात म्हणून नारायण नाराज असतो. अलीकडे तो आपली नाराजी बोलूनही दाखवतो. त्यामुळे भावंड त्याला टाळतात. एकदा दोनदा एक भाऊ त्याला उलट देखील बोलला. असा हा तिढा निर्माण झाला आहे. या तिढ्याला जबाबदार कोण? नारायणचंच वागणं बरोबर की चूक? त्याच्या अपेक्षा रास्त की अयोग्य? प्रेमाची परतफेड प्रेमाने व्हावी अशी प्रेम करणाऱ्यांची नैसर्गिक अपेक्षा असते आणि तिच्यातून असे तिढे निर्माण होत असतात. ते सोडवायचे कसे? कोणी? असे अनेक तिढे प्रेमातून निर्माण होतच असतात आणि त्यामुळे माणसं दुःखी होत असतात. तिच्या प्रेमाची गोष्ट. निर्मलाचीच गोष्ट घ्या ना. तिचा आणि अरुणचा प्रेमविवाह झाला होता. दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम. राजा राणीच्या संसारात दिवस कसे पाखरासारखे भराभर चालले होते आणि मग एकाएकी स्कूटरचा तो अपघात झाला. अरुणच्या आयुष्याची रेषा पुसली गेली. मस्तकावर तुळई कोसळावी तसं निर्मलाला झालं. आतून बाहेरून ती पार गोठली. अहिल्येची शिळा झाली तसं काहीसं झालं. आई वडील, भावंड, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळी धावली. त्यांनी निर्मलाला आधार दिला, तिला सावरायचा प्रयत्न केला. पण तिचं दुःख इतकं अनिवार्य होतं की त्याला बांधच घालता येईना. नव्हे तो घालणं म्हणजे अरुणशी आपल्या प्रेमाशी प्रतारणा करण्यासारखं आहे तिला वाटायचं. त्यामुळे ती तशीच गोठून राहिली. जीवनाकडे तिने पाठ फिरवली ती कायमची. त्यामुळे हळूहळू माणसं निर्मलाकडे यायची थांबली. तिला टाळू लागली.
तिच्या आईने तिला सांगून पाहिलं की आता कशात तरी मन घाल, नुसती कुढत राहू नको. तेव्हा निर्मला चवताळून नाही नाही ते बोलली. तेव्हा आई गप्प झाली. अरुण जाऊन 2 वर्ष झाली तरी निर्मला अजून तशीच गोठल्यासारखी जगते आहे. अरुणशिवाय दुसरा कशाचा विचार करायला ती तयार नाही आणि जग अरुणला विसरलं. इतक्या गोष्टीत रमलं म्हणून जगावर तिचा विलक्षण राग आहे. किती विचित्र नाही. एका परीने निर्मला ती प्रतिवताच आहे, पण तिनं असं असावं हे तुम्हाला बरं वाटतं का? एका वेगळ्या प्रकारे अरुणची आठवण जिती जागती ठेवणं शक्य नव्हतं का? त्यामुळे तिचं आणि जगाचं जीवन समृद्ध सुखपूर्ण झालं नसतं का? अरुणची आठवण अधिक अर्थपूर्ण झाली नसती का? बेटा प्रेमापायी मेला. नरेंद्र काहीसा निर्मलासारखाच आहे, म्हणजे त्याचं मंदाकिनीवर विलक्षण प्रेम आहे. इतकं की आपल्यावर प्रेम करण्यापलीकडे तिनं दुसरं काहीही केलेलं त्याला आवडत नाही. तिने नाटकात काम करायला नरेंद्रनं बंदी घातली आहे. दुसऱ्याही कुठल्या कार्यक्रमात तिने भाग घेतला की त्याला राग येतो. फार काय तिच्या मैत्रिणी घरी आल्या आणि त्याच्याशी गप्पा गोष्टी करण्यात ती रमली तरी तो चिडतो. पुष्कळ दिवस मंदाकिनीने हे सहन केले, पण आता तिला अगदी गुदमरल्यासारखं व्हायला लागलं आहे. त्यामुळे त्या दोघांची भांडण व्हायला लागली आहेत. परवा तर मोठं कडाक्याचं भांडण झालं. पुढे काय होणार आहे कोण जाणे. आणि परवा वृत्तपत्रात एक बातमी आली, ती वाचलीच ना? एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. पुढे तिला कळलं की तो दुसऱ्याच मुलीच्या नादी लागला आहे आणि तिच्याबरोबर लग्न करणार आहे. हे कळल्यावर त्या मुलीनं काय केलं माहिती आहे? तिनं 4 गुंडांना पैसे दिले आणि त्याच्याकडून आपल्या प्रियकराचा खून केला. मेला बेटा, प्रेमापायी मेला. तुम्ही म्हणाल ही सगळी उदाहरणं अतिरेकी प्रेमाची आहेत. आमच्या आयुष्यात तसलं काही घडत नाही, पण खरंच का हो तसं आहे. ही माणसे जशी वागली तसे तुम्ही अगर तुमच्या आसपासची माणसं कमी अधिक प्रमाणात नाही वागत. प्रेम ही काही एकंदर साधीसुधी गोष्ट नाही, ती मोठी गुंतागुंतीची आणि विचित्र गोष्ट आहे. पण म्हणून प्रेम करायचं नाही असं काही तुम्हाला आम्हाला ठरवता येणार नाही. माणूस म्हटला म्हणजे प्रेम करणारच नव्हे, त्यानं ते करावं. पण हे जरा डोळसपणानं, शहाणपणानं, समंजसपणे नाही का करता येणार? की प्रेम आणि समंजसपणा याचं कायमचंच वाकडं आहे? पहा बुवा, विचार करा. लेखक गंगाधर गाडगीळ. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com.